श्री स्वामी समर्थ। गुढीपाडवा आहे, आज 7 तारीख आहे आणि परवा गुढीपाडवा आहे मंगळवारी 9 तारखेला। तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला उकळत्या चहामध्ये ही एक वस्तू टाकून घरातल्या सगळ्यांनी तो चहा प्यायचा आहे आणि कुठली वस्तू टाकायची आहे, त्याचे काय फायदे होणार आहे, सगळी माहिती मी तुम्हाला देते। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, तुम्हाला नक्की या उपायाचा खूप फायदा होईल। गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस। तर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी चहामध्ये ही गोष्ट टाकायची आहे, घरातल्या सगळ्यांनी हा चहा प्यायचा आहे। बघा, आपण अगदी लहान मुलांना तर देत नाही, पण अगदी 3 ते 4 वर्षापासून मुलं जे असतील त्यांना पण अगदी एक घोट तुम्ही हा चहा दिला तरी चालेल। हा उपाय तुम्ही सकाळी करू शकतात, संध्याकाळी करू शकतात, दोघं वेळेस करू शकतात। सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी करा, संध्याकाळी जमत नसेल तर सकाळी करा, पण नक्की तुम्हाला चहामध्ये ही एक गोष्ट टाकून तुम्हाला प्यायची आहे। घरातल्या सगळ्यांसाठी हा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे मोठ्यात मोठे दोष जे आहे ते नाहीसे होतात। घराला कोणाची नजर लागलेली असेल, तुम्हाला स्वतःला कोणाची नजर लागलेली असेल, काही करणीबाधा झालेल्या असतील तर या सर्व इडापिडा वाईट गोष्टींपासून आपल्याला मुक्ती मिळते। अनेकदा बघा, आपण बघितलं असेल की खूप कष्ट करून सुद्धा पाहिजे तेवढं यश मिळत नाही। अगदी एखादा माणूस खूप कष्ट करतो पण त्याच्या आयुष्यात त्याला नेहमी कष्ट मिळतात, यश कधीच मिळत नाही, नेहमी अपयश येत असतं। म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला अशा प्रभावी दिवशी असे काही उपाय केले तर त्याचा खूप फायदा होत असतो। कष्ट आपल्याला करायचेच आहे, फक्त उपाय करायचे आणि दिवसभर झोपून राहायचं, काही करायचं नाही आणि देव सगळं देईल असं म्हटलं तर काही होणार नाही आहे। आपल्याला कष्ट करायचे आहे, पण त्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी अशा शुभ दिवशी काही उपाय जे आहे ते तुम्हाला करायचे आहे। तर यशप्राप्तीसाठी हा तोटका तुम्हाला करायचा आहे। अगदी सोपा आहे, खूप सोपा आहे। हे बघा, जेव्हा तुम्ही सकाळी चहा करणार आहे तर चहामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशा गोष्टी आहेत काही, तर त्यातलीच एक गोष्ट टाकायची आहे। माता लक्ष्मीला बघा, लवंग आणि इलायची, ज्याला आपण दालचिनी म्हणतो, या गोष्टी खूप प्रिय आहे। यांच्या सुगंधामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होते। म्हणजे ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, ज्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते, त्या घरामध्ये धन, वैभव, पैसा यांची कधीही कमी पडत नाही। ज्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते त्या घराकडे धन, पैसा, वैभव जे आहे ते आकर्षित होतं। यासाठी तुम्हाला सकाळी जेव्हा तुम्ही चहा ठेवाल तर तेव्हा उकळत्या चहामध्ये तुम्हाला अगदी 2 ते 3 दाणे दालचिनीचे टाकायचे आहे आणि एक जरी तुम्ही लवंग टाकलं तरी सुद्धा चालेल। जास्त चहा असेल तुम्ही 2 लवंग टाका। आणि बघा, मसाल्याचा चहा असतो तर तो आरोग्यासाठी सुद्धा खूप 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 फायदेशीर असतो आणि दालचिनी जी आहे ती त्याचा सुगंध माता लक्ष्मीला आकर्षित करतो। बघा, नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही हा उपाय केला तर माता लक्ष्मीची अखंड कृपा जी आहे ती तुमच्यावर कायम राहील, वर्षभर राहील। तुमच्यावर कधी पण दुःख, संकट जे आहे ते येणार नाही। आणि माणूस म्हटलं म्हणजे थोडेफार दुःख जे आहे, सुख जे आहे तेच आपल्या आयुष्यात चालूच असतं। जर दुःख आली नाही तर सुखाची किंमत कळणार नाही। पण दुःख इतके पण तीव्र नसावे, मोठे नसावे की संपूर्ण अगदी आपलं सगळं संपून जाईल। त्या दुःखावर मात करण्याची ताकद आपल्याला मिळाली पाहिजे। ते दुःख पटकन अगदी चुटकीसरशी आपण संपवून टाकलं पाहिजे। त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला गुढीपाडव्यासारख्या शुभ दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। चहामध्ये सांगितलेल्या 2 वस्तू टाकून तुम्हाला चहा प्यायचा आहे। 7:30 चालू असेल तर 100% हा उपाय करा। तुम्हाला माहिती आहे की 7:30चे किती वाईट परिणाम किंवा चांगला काळ असतो, वाईट काळ असतो। त्या वाईट काळामध्ये आपल्याला बऱ्याचशा अडचणींना, संकटांना सामोरं जावं लागतं। तर त्यामुळे 7:30 जर तुमच्या राशीची चालू असेल तर नक्की हा उपाय करा। प्रत्येक कामामध्ये यश मिळवणारा हा उपाय आहे। भरपूर पैसा, धन, आरोग्य जे आहे ते आपल्याला अगदी भरभरून चांगलं आरोग्य जे आहे ते मिळतं या उपायामुळे। त्यामुळे नक्की करा, न विसरता करा। अगदी सोपा उपाय आहे। चहा तर प्रत्येक घरामध्ये म्हणजे 10 पैकी 9 म्हणायला गेलं तरी सगळ्या घरांमध्ये चहा जो आहे तो होतच असतो। त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी न विसरता, न चुकता हा उपाय कराल तुम्ही, अशी मी अपेक्षा करते। तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।